आणि मी ॲज अ फॅशन डिझायनर मी बाहेर काम करत होतो बेंगलोरमध्ये. परंतु बाहेर राहत असताना मला असं लक्षात आलं, की आम्ही जे अन्न खातो, ते अन्न आमच्यासाठी जे अपायकारक आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये रासायनिक खतं आहेत. तर त्यामुळं मी काय केलं, की तिथला फॅशन डिझायनिंगचा वगैरे जॉब सोडला आणि मी इथं आलो. सगळे कीटकनाशकं, फर्टिलायझर्स वगैरे सगळे यूज करत आहेत आणि त्याच्यामुळं आपलं जे अन्नाचं रासायनिकरण झालेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला जे आरोग्यासाठी घातक आजार होत आहेत. तर त्यासाठी मी हा गांडूळ खताचा प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न केला. जवळपास ते एक 15 शेतकरी आहोत. तर 15 शेतकऱ्यामध्ये आम्ही इथं गट शेती तयार केली. राजे छत्रपती संभाजी महाराज शेतकरी उत्पादक गट. तर या गटाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व इथं बेड लावलेले आहेत. आणि या बेडामध्ये प्रत्येकामध्ये गांडूळ वगैरे सोडून, कचरा वगैरे टाकून, त्याच्यानंतर शेणखत हे सर्व टाकल्याच्या नंतर आम्ही हे गांडूळ खत तयार करत आहोत. आणि त्यासोबतच हा जो गांडूळ खत आहे तो रासायनिक खताला पर्याय आहे. या अगोदर माझं कापसाचं उत्पन्न होतं. त्या कापसामधून मला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्यामुळं मी ते कापसाची लागवड यंदा बंद करून मी अंकुर 909 या जातीची लागवड केलो मिरचीची. त्यामुळं सुरुवातीला एक 15 दिवस कमी जास्त फळधारणा होऊ लागली. त्यामुळं माझ्या लक्षामध्ये आलं की आपण काहीतरी नवीन प्रयोग करायला पाहिजे होता. आणि त्या शेतकऱ्याकडून गांडूळ खत, मिश्र खत याचा उपयोग करा, याचा यूज करा. त्यामुळं एकतर मिरचीचं भरपूर वाढ झाली, फळधारणा झाली. त्यामुळे त्या मिरचीला चमक आल्यामुळं त्या मार्केटमध्ये भाव लागला. आणि बेड लावून आता आम्ही थांबलेलो नाही. तर हे जे गांडूळ खत आहे आम्ही आमच्या शेतामध्ये वापर करत आहोत. आणि शेतामध्ये वापर करत असताना आम्हाला असं लक्षात आलं की बाबा गांडूळ खत आम्ही वापरूनसुद्धा खूप उरते आहे. मग हे उरलेला जो गांडूळ खत आहे ते आम्ही इतर शेतकऱ्यांना देत आहोत, ते विक्री करत आहोत त्याची. आणि त्याच्यातून आम्हाला पैसा मिळत आहे. त्याच्यातून आमचं जे उदरनिर्वाह ते सुद्धा चालत आहे. तर ह्या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीनं या गांडूळ खताच्या माध्यमातून होत आहेत. एकतर लोकांचं आरोग्य चांगलं होत आहे, एकतर शेतीचं आरोग्य टिकत आहे, त्यासोबतच आम्हाला पैसासुद्धा येत आहे.